नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण विश्वनाथ पाटील तुम्हाला आज विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 यामधील आज आपण पहिलं प्रकरण आपण पाहणार आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 त्यातील पहिलं प्रकरण आनुवंशिकता व उत्क्रांती. त्यातला पहिला व्हिडिओ आपला झालाय आणि आपण शिकलोय. त्यातला हा एक पॉइंट आनुवंशिकता व आनुवंशिक बदल, प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण, उत्क्रांतीचे पुरावे, हे इथपर्यंत आपण पहिला व्हिडिओ आपण पाहिलाय, शिकलोय. हे सर्व पॉइंट, चारही पॉइंट आपण शिकलोय. आता याच्या पुढील जो पॉइंट जे आहे म्हणजे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, लॅमार्कवाद, जाती उद्भव, मानव उत्क्रांती, हे जे आहे हे आपण आज पाहणार आहोत. त्यातला जो पहिला पॉइंट आहे तो पहिला पॉइंट म्हणजे डार्विनचा नैसर्गिक सिद्धांत जो आहे तो आपण पाहूया. आता आपण याच्या अगोदर काय शिकलो? 4 पॉइंट शिकलो होतो. त्यातला हा शेवटचा पॉइंट होता पुराजीव विषयक पुरावे, जीवाश्म विज्ञान. हा पॉइंट आपण शेवटी, हा म्हणजे पहिला व्हिडिओ जो होता त्यातला शेवटचा पॉइंट हा होता. म्हणजे फार वर्षापूर्वी काही जीव असतील, सजीव असतील, ते गाडले गेले, म्हणजे पृथ्वीच्या उदरात दडलेले आहेत आणि पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादी सारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात सजीव गाडले जातात. या जीवांचे अवशेष, ठसे जमिनीखाली सुरक्षित जातात. हे आपल्याला आता डायनोसॉर आपल्या सर्वांना माहिती आहे की त्याचे अवशेष आता आपल्याला दिसून येतात. त्याला आपण जीवाश्म म्हणजे पुराजीव विषयक पुरावे हे आपल्याला आज सुद्धा आपण दिसून येतात. आणि जीवाश्माचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचं अंग आहे. आता किती वर्षापूर्वीचा तो सजीव आहे, ते पुरावे जे आहेत किती वर्षापूर्वीचे आहेत हे काढण्यासाठी एक मापन पद्धती आहे, म्हणजे कार्बनी वयमापन त्याला म्हटलं जातं. तर काय होतं, सुरुवातीला जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्याचे कार्बन ग्रहण करणे थांबतं. म्हणजे कार्बन जे ग्रहण करतात, की वनस्पती असतील कार्बन ग्रहण करतात किंवा प्राणी ग्रहण करतात व त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील C14चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. म्हणजे ऱ्हास व्हायची सुरुवात होते C14चा, हे थोडक्यात काय, कार्बनचा ऱ्हास हा सतत ही चालू असणार आहे. C12 हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C14 आणि C12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता सतत बदलत असते. आणि बदलणार आहे, जसं वर्ष मृत पावल्याने जसे वर्ष वाढत जातील तसं हे गुणोत्तर बदलत जाणार आहे. एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील C14 ची सक्रियता व C14 व C12 ची गुणोत्तर जी असेल तर हे गुणोत्तर काढून त्याचं कालमापन करता येते. आता ही ॲक्च्युअल मोठी प्रोसेस आहे कालमापन काढण्याची. अगदी ह्या 2 ओळीवरून असं काही म्हणता येणार नाही की असं काढलं जाईल, परंतु ही मोठी प्रोसेस आहे. यालाच आपण कार्बनी वयमापन म्हटलं जातं. पण थोडक्यात याचं जे गुणोत्तर आहे C14 व C12 जे गुणोत्तर आहे ते काढून जे गुणोत्तर येईल त्याला आपण कालमापन करता येतं. आणि ते कार्बनी वयमापन ठरवलं जाते की तो किती वर्षापूर्वी डायनोसॉरची म्हणजे त्यावेळेस होता, 400 वर्षापूर्वी होता का 500 किंवा 1000 वर्षापूर्वी का 1,00,000 वर्षापूर्वी होता, हे या कार्बनी वयमापन याच्या पद्धतीने काढलं जातं. आता तुम्हाला माहिती आहे की याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानव वंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते याचा काल ठेवण्यासाठी होतो. आता एक माहिती असेल की एखादा प्राणी मृत पावला किंवा मानव मृत पावला आणि त्याची हाडे जर सापडली तर किती वर्षापूर्वीची ती हाडं होती, तो माणूस जिवंत होता किती वर्षापूर्वी, ते वयमापन या कार्बनी वयमापन पद्धतीने ठरवलं जातं. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की भूस्तर रचना व जीवाश्म म्हणजे अपृष्ठवंशी प्राणी सुरुवातीला होते, म्हणजे पुराजीव, महाकल्प, सरीसृप, उभयचर, मत्स्य असे सुरुवातीला प्राणी होते. म्हणजे अमिबा वगैरे, एक पेशी वगैरे अशी होती.
त्यानंतर पुढे हे प्राणी वाढत गेले. डायनोसॉर, मध्य जीव, महाकल्प हा जो मधला आहे सरीसृपचा. त्यानंतर मग नूतन जीव, महाकल्प, पक्षी, सस्तन प्राणी हे होत गेले. म्हणजे सुरुवात इथून तर असा हा प्राण्यांचा विकास जो भूस्तर रचना जी आहे, म्हणजे खालच्या रचनेमध्ये आपल्याला हे मिळणार आहे, त्याच्या वरच्या स्तरमध्ये हे मिळणार आहे, आणि त्याच्यानंतर हा, त्याच्यानंतर आणि आता वरच्या पृष्ठभागावरती, जमिनीच्या पृष्ठभागावरती हे प्राणी आपल्याला आढळून येतात. आता डकबील, प्लॅटिपस, लंगफिश, पेरिपेटस काही वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहेत की ते दुवे म्हणून ओळखले जातात. म्हणजे त्यांच्यामध्ये काही दुसऱ्याचे वैशिष्ट्य याच्यामध्ये पण असतील आणि आणखी काही याचे वैशिष्ट्य याच्यामध्ये पण असतील. म्हणजे तुम्हाला उदाहरणावरून कळेल की काय सांगेल. म्हणजे काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटाशी संबंध जोडता येतो. म्हणजे दोन गट असतील वेगवेगळे, त्याच्यामधला दुवा, म्हणजे त्याचे पण लक्षणं असतात आणि याचे पण लक्षणं असतात. म्हणजे आता आपण तुम्हाला असं माहिती आहे की धातू, आपण विज्ञान भाग 1 मध्ये धातू आणि अधातू हे जेव्हा पाहतो त्यावेळेस धातू सदृश्य म्हणजे धातूचे पण गुणधर्म आणि अधातूचे पण गुणधर्म त्यामध्ये लक्षात येतात. तसं या ठिकाणी सुद्धा आहे. दोन भिन्न गटाशी त्याचा संबंध, काही प्राणी असे की त्याच्यामध्ये पहिल्या गटातले पण त्याचे काही असतील वैशिष्ट्य असतील आणि दुसऱ्याचे पण गटातील वैशिष्ट्य त्यामध्ये दिसून येतील. त्यांना जोडणारे दुवे असे म्हटलं जातं. या ठिकाणी उदाहरण दिले पेरिपेटस. आता पेरिपेटस म्हणजे कोणता प्राणी आला, हे बघा हा. याच्यामध्ये काय काय आपल्याला वैशिष्ट्य दिसून येतील, तर या प्राण्यामध्ये वलयी प्राण्यांप्रमाणे, आता वलयी म्हणजे कोणते असतील, हे गांडूळ असतील याच्यासारखे. खंडीभूत म्हणजे गांडूळामध्ये सुद्धा खंडीभूत आहे. अंग पातळ, उपचर्म म्हणजे पातळ त्याचं अंग असणारे, अंग पातळ, त्याच्यावरती कातरी पातळ असणारे, उपचर्म बारीक बारीक पाय असतील व पार्श्व पादासारखे अवयव असे त्यामध्ये दिसून येतील. अशामध्ये या पेरिपेटसमध्ये दिसून येतील. तसेच या प्राण्यांमध्ये संधिपात प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळून पडते. म्हणजे संधिपात जे प्राणी असतील त्याची पण काही वैशिष्ट्य या आपल्या पेरिपेटसमध्ये पण दिसून येतील. म्हणजे वलंकित जे ॲनिलिडा वगैरे जे आहेत त्याचे सुद्धा, म्हणजे गांडूळ वगैरे जे वैशिष्ट्य याच्यामध्ये दिसून येतील आणि संधिपात प्राणी याचे सुद्धा काही वैशिष्ट्य पेरिपेटसमध्ये दिसून येतील. म्हणजे कोणते वैशिष्ट्य मग सांगितले, श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था सुद्धा आढळून येईल. आणि म्हणून यावरून पेरिपेटस हा ॲनिलिडा व संधिपात प्राणी म्हणजे हे संघ आहे. या दोन्ही संघातले काही वैशिष्ट्य या दोघांची वैशिष्ट्य जी आहेत, काही वैशिष्ट्य, ठराविक वैशिष्ट्य या पेरिपेटसमध्ये दिसून येतात. या दोघांना जोडणारा दुवा याला म्हटलं गेलंय, पेरिपेटस म्हटलं गेलं. तसेच आता पुढचा आणखी एक दिलाय, डकबील प्लॅटिपस. हा जो आहे, हा जो प्राणी आहे, यामध्ये पण असं दिसून येणार. हा डकबील प्लॅटिपस हा प्राणी सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी पण घालतो. सरीसृप जे प्राणी आहेत त्याची अंडी पण त्यामध्ये दिसून येतात. परंतु दुग्धग्रंथी व शरीरावरील केस यामुळे सस्तन प्राणी जे असतील त्याचे सुद्धा काही नातं त्यामध्ये सांगितलं जातं. म्हणजे याच्यातले सस्तन प्राणीमधले काही गुणधर्म जे असतील, म्हणजे वैशिष्ट्य असतील, या डकबीलमध्ये पण आढळून येतील. आणि दुसरी गोष्ट की सरीसृप जे अंडी घालतो त्याप्रमाणे पण याच्या डकबील प्लॅटिपसमध्ये पण दिसून येईल. म्हणजे थोडं या ठिकाणी लंग दिले. लंगफिश हा जरी मत्स्य असला तरी फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. या उदाहरणावरून सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यापासून तर उभयचर हे मत्स्य पासून उत्क्रांत झाले असावेत असे लक्षात येते. सस्तन प्राणी हे कशापासून, सरीसृप प्राण्यापासून, तर उभयचर हे प्राणी कशापासून, मत्स्यापासून उत्क्रांत झाले असावेत असं लक्षात आपल्याला येत आहे. आता पुढचा जो पॉईंट आहे, तर या पुढच्या पॉईंटमध्ये आपण काय लक्षात येते बघा. 1.10 ही आकृती ही, तर काही भ्रूण, आता भ्रूण कोणा म्हणायचं की सुरुवातीला बाळ म्हणजे जो प्राणी असेल पोटामध्ये गर्भाशयात असतो त्याला भ्रूण असं म्हटलं जातं. सुरुवातीची स्टेप त्याला म्हटलं जातं. या अवस्था ज्या आहेत त्या काळजीपूर्वक आपण पाहणार आहोत.
तर भ्रूण विज्ञान विषयक पुरावे हे भ्रूण आहेत सर्व. आता हे काय आहेत बघा, मासा, हा मासा दिलाय बघा. म्हणजे हा जो होता तर सुरुवातीला असा दिसत होता, असा वाढ झाली सेकंड स्टेपला, नंतर मासा दिसायला लागला, सॅलेमेंडर. हा, आता हे जर पाहिले आपण तर एकसारखे दिसतात रचना त्यांची, परंतु सुरुवातीला कळत नाही की नेमका सॅलेमेंडर आहे का कोंबडीचा आहे का डुकरचा आहे का गायचा आहे का ससा का मनुष्य. हा मनुष्य आहे, पण इथे जर पाहिलं तर बघा, हा डुक्कर सारखा दिसतोय किंवा ससासारखा दिसतोय किंवा याच्यासारखा दिसतोय. म्हणून पहिली स्टेपमध्ये आपल्याला लक्षात येत नाही, पण त्याची जसं विकास होत जाईल, जशी वाढ होत जाईल, तसं या ठिकाणी त्याचा फरक या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. थोडा फरक झाला. तिसऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला आता स्पष्टता तुम्हाला दिसायला लागली की हा मनुष्याचा आहे. म्हणजे इथून आपल्याला मनुष्याचं दिसतंय, हा ससा दिसतोय, आणि नंतर हा जो आहे तो गाय दिसतंय, नंतर हे डुक्कर दिसतंय, ही कोंबडी दिसते. अशी वाढ झाली, असा विकास होत गेला, असा, नंतर असा विकास होत गेला, असा विकास होत गेला. म्हणजे प्रारंभिक जी अवस्था आहे जी आहे त्यामध्ये आपल्याला साम्य दिसून येत आहे, आणि नंतर जी वाढ होत गेली त्याच्यामध्ये डिफरन्स होत गेला, त्याच्यामध्ये डिफरन्स होत गेला. म्हणजेच काय, थोडक्यात काय, या पहिल्या स्टेपवरून काय लक्षात आलं की त्यांचे पूर्वज जी होती त्या या प्राण्यांचे पूर्वज एकच असले पाहिजे, असं या ठिकाणी हा पुरावा आपल्याला दिसतोय. आता पुढचा जो आहे तो डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. या डार्विन जो शास्त्रज्ञ होऊन गेला, त्या डार्विन नैसर्गिक निवडी सिद्धांत काय म्हटलाय, तर चार्ल्स डार्विनने विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले आणि त्याच्या निरीक्षणावरून डार्विनने पुढे सक्षम ते जगतील असे सांगणारा, सक्षम जे स्ट्रॉंग असतील तेच पुढे जगतील, जर स्ट्रॉंग नसतील तर ते त्यांची पुढे जगण्याची शक्यता कमी, म्हणजे सक्षम असतील तेच जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत त्यांनी प्रसिद्ध केलाय. आणि त्याला डार्विन याने त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तक सुद्धा प्रसिद्ध केले. म्हणजे डार्विनचे सिद्धांत हा जो आहे सर्व सिद्धांत या पुस्तकात लिहिला गेलेला आहे. याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो, हे सर्व जीव जे आहेत प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. हे जे सजीव असतील पुनरुत्पादन म्हणजे त्यापासून दुसरा सजीव तयार करतात, पुनरुत्पादन करतात, असंख्य संख्येने तयार करतात, आणि हे सर्व सजीव एकमेकांशी स्पर्धा करतात. स्पर्धा असते, एक आता सुद्धा स्पर्धा चालू असते, मानवामध्ये स्पर्धा असते, सजीवांमध्ये स्पर्धा असते, जी अक्षरशः जीवघेणी असते. कोण पुढे जाणार, कोणामध्ये आपल्याला पुढे सक्षम कोण राहणार, त्यासाठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत तो जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो, म्हणजे त्याला जीव जो आहे त्याला जिंकायचं आहे की त्याला पुढे जायचं आहे, त्यासाठी काही गुणधर्म त्याला दाखवावे लागतात, तोच तगून राहतो. जर त्याला जिवंत राहायचे असेल तर त्याला त्याची ऍक्टिव्हिटीज दाखवणं गरजेचं आहे. तो जर मागे राहिला तर तो राहणारच नाही मागे, कारण बाकी पुढे निघून जातील आणि हा पाठीमागेच राहील. म्हणून त्याच्यामध्ये स्पर्धा असते. या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडीही महत्वाची ठरणार आहे, कारण निसर्गात सुयोग्य जीवच जगतात. आता एखादा समजा सजीव असेल, तो काही गुणधर्म दाखवतोय जिंकण्यासाठी, परंतु त्याच्यामध्ये काही निसर्गता, काही सुयोग्य जीवन त्याच्यामध्ये काही नसतील. समजा एखाद्या प्राण्यांमध्ये आपण मनुष्यामध्ये बघूया, जर तो एकदम म्हणजे असा वजनाने कमी असेल, त्याच्यामध्ये काही म्हणजे ताकद नसेल, काय नसेल, परंतु तो काय की पळतोय, याचा अर्थ असा नाही की तो पळला म्हणजे स्पर्धा जिंकली. त्याने स्पर्धा जिंकली, परंतु त्याच्या शरीरामध्ये काही सुयोग्य ज्या म्हणजे आहेत, म्हणजे त्याचे अवयव चांगले असले पाहिजे, त्याच्यामध्ये चांगली त्यांची वाढ झाली पाहिजे, त्यांचे म्हणजे मेंदूचा विकास चांगला झाला पाहिजे, किंवा इतर गोष्टी सुद्धा त्याचा विकास झाला पाहिजे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, हे सुद्धा या ठिकाणी हे वाक्य सुद्धा महत्त्वाचं आहे. जरी तो जिंकत असेल, पण या व्यतिरिक्त सुद्धा नैसर्गिक निवडी सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे,
की निसर्गात सुयोग्य जीवच हे जगणारे, बाकीचे काय होतात मग मरतात. जे पाठीमागे राहिले किंवा हे जे आहे नैसर्गिक निवड जी आहे, नैसर्गिक सुयोग जे आहे, निसर्गात सुयोग्य जे जीवन पद्धती जी आहे किंवा तो कसा असला पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ते जर असेल तर तो जीवन जगणार, जीवच जगतात, बाकीचे काय असतात ते मरतात. जगलेले जीव जे जगतील ते काय करतात, पुन्हा पुनरुत्पादन करणार आहेत व आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यासकट नवीन प्रजाती तयार करतात. नवीन सजीव, नवीन प्रजाती सुद्धा तयार होणार आहेत. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिला, बऱ्याच वर्षापर्यंत. त्याने हे जे म्हटलेलं आहे सिद्धांतामध्ये, हे जे सर्व काही आपण शिकलो ते सर्व बरेच दिवस लोकांना कळले की हे असंच सिद्धांत असणार आहे. परंतु नंतर त्यातही काही बाबीबद्दल आक्षेप घेतले गेले. बऱ्याच वर्षात गेल्यानंतर कोणीतरी संशोधन करतं आणि त्याच्यामध्ये तो नवीन शोध लावतो आणि मग म्हटलं जातं की आक्षेप घेतला जातो. आणि त्यातील महत्त्वाचे म्हणजे बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिला आहे व पण नंतर त्यातही काही आक्षेप घेतले गेले. त्यातील म्हणजे महत्त्वाचे म्हणजे काय म्हटलं गेलं, त्यांनी आक्षेप काय घेतले गेले, नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. फक्त नैसर्गिक निवड झाली त्याची म्हणून उत्क्रांती, त्याची नवीन नवीन प्रजाती तयार झाल्या, हे फक्त कारणीभूत नाही, इतर गोष्टी सुद्धा त्याला कारणीभूत असतील असं त्याचं म्हणणं आहे. उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही. सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही. सावकाश होणारा बदल आणि एकदम होणारा बदल याचा उल्लेख केला नाही. आणि डार्विनने उत्क्रांतीबद्दल केलेले कार्य हे एक मैलाचा दगड ठरणार आहे. बऱ्याच वर्षापर्यंत डार्विनचा सिद्धांत हा मांडला गेला, लोकांना अभ्यास केला. आता पुढचा जो पॉइंट आहे तो लॅमार्कवाद. डार्विनचे या ठिकाणी डार्विनपर्यंत आपण अभ्यास केला. पुढे हे जे शास्त्रज्ञ जे आहे जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी काय म्हटलं, याचे विचार लॅमार्क यांनी मांडलाय. याच फ्रेंच निसर्ग शास्त्रज्ञाने असे सुचवले की प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान बदलत असते व तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल पोहोचवले जातात. या ठिकाणी दिसतंय काय म्हटलंय की उत्क्रांती होत असताना, उत्क्रांती हा डार्विनचं बरोबर आहे, पण पुढे काय होत गेलं बघा, असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात व या बदलामागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो, असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडलाय. म्हणजे उत्क्रांती जशी होत गेली पुढे पुढे, बरोबर आहे, तर शरीर रचना सुद्धा बदल होत गेले, नवीन सजीव तयार झाले. म्हणजे या ठिकाणी डार्विनचा सिद्धांत या ठिकाणी जो आहे तो या ठिकाणी हा जो आहे आपल्या नवीन प्रजाती वगैरे असे होत गेल्या, तर त्यामध्ये हा असा बदल होत गेला, शरीर रचनेमध्ये बदल होत गेला आणि त्या सजीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असणार. जो प्रयत्न करणारे तो पुढे गेला असं यांचं म्हणणं आहे आणि जो आळस केला तो मागे राहिला. याला त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत असे म्हटले. त्याचे काही उदाहरण दिले. आता त्याही पुढे जाऊन त्यांनी असे म्हटले की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडांवरची पाने खात असल्यामुळे लांब मानेचे झाले. म्हणजे हे जिराफ जे आहे पहिले असा होता, त्याला अन्न मिळवण्यासाठी त्या फांदीवरती जो असेल पानं असतील त्याला खायची होती म्हणून तो मान वरती करत गेला आणि बऱ्याच कालावधीपर्यंत ते असं करत राहिला आणि म्हणून त्याची मान अशी उंच झाली असं यांचं म्हणणं आहे, या लॅमार्क यांचं म्हणणं आहे. पुढचं मग बघा या ठिकाणी लांब माने झाले, तसेच लोहाराचे खांदे घनाचे घाव घालून बळकट झाले. नेहमी घाव घातल्यामुळे काय झालं की त्याचे खांदे जे आहेत ते बळकट झाले आणि पुढची पिढी सुद्धा तशी बळकट निर्माण झाली. परंतु जर त्यांनी आळस केला पुढच्या पिढीने तर ते बळकट होणार नाही. त्यासाठी पुन्हा त्याचा इंद्रियाचा वापर
झाला पाहिजे असं या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. नंतर शहामृग, इमू इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले. त्यांचे पंख वापर न झाल्यामुळे ते उडू शकत नाही असं म्हटलं गेलं आहे. बदकाचे पाय पाण्यात राहून पुन्हा योग्य झाले अथवा सापाने बिळात जाण्यायोग्य शरीर रचना करताना आपले पाय गमावले. म्हणजे सापाला बिळात जायचंय म्हणून काय झालं, बरेच वर्षापर्यंत तो बिळात गेल्याने किंवा बिळात राहिल्याने त्याचे पाय काय त्याने गमावले, काही पायाचा उपयोग झालाच नाही. म्हणजे या ठिकाणी काय झालं, आळस थोडक्यात त्याचं. आणि शरीर जे आहे, जे शरीर आहे त्या इंद्रियाचा वापर न झाल्यामुळे, इंद्रियांचा वापर न केल्यामुळे काय झाले, त्यांचे पाय जे आहेत ते पाय किंवा पंख या बघा इथं शरीर रचना करताना आपले पाय त्याने गमावले. हे सर्व उदाहरणे मिळवलेली वैशिष्ट्य अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत गेले. म्हणजे फार वर्षापूर्वी जे ह्या जिराफने म्हणजे थोडी उंच उंच करत गेला, काही पिढ्यांपर्यंत ती उंच होत 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 थोडी थोडी उंच होत होत गेली आणि मग पुढे ती पुढच्या पिढीमध्ये ती तशीच संक्रमित होत गेली आणि पुढची पिढी तशीच मोठ्या मानाची झाली. हे जिराफ जी आहे ते मोठे मानाचे येऊ लागले असं यांचं म्हणणं आहे. पुढच्या दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात हाच तो मिळवलेल्या बदलांचा संक्रमणाचा सिद्धांत म्हटलं जातं किंवा त्याला लॅमार्कवाद असं सुद्धा म्हटलं जातं. आता आपण जर पाहिलं बदक पाहिला तर ते पाय जे आहे ते पुन्हा योग्य झाले. हंस जरी पंख आहे ते उडू शकत नाही, कारण शरीरामध्ये त्याचा वापर न झाल्यामुळे त्याचं. आणि पुढचे हंस सुद्धा तसेच होत गेले. तसंच त्यांच्यामध्ये बदल आपल्याला दिसून आला. हा जिराफ तुम्हाला सांगितलं मी, हा जो आहे म्हणजे विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नामुळे शरीरांगांचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला, पण त्याचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले. पुढे काय होत गेलं, आणखी संशोधन होत गेलं. पुढच्या पिढीमध्ये असं म्हणजे मान वाढली असं संक्रमण हे जे आहे ते आपण तर पुढच्या पिढीमध्ये पण येईल, पण जितकं येईल असं तितकं नाही, अमान्य झालंय ते. म्हणजे मान समजा इतकी वाढली असती तितकी मान पुढच्या पिढीला येईल असं नाही, कारण स्वतःमध्ये घडून आलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाही हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले. आता आपण जे पाहतोय की जिराफ जी मान उंचच आहे, आणखी जर त्यांनी उंच मान करत गेले तर आणखी उंच मान झाली पाहिजे होती, पण तसं होत गेलं नाही. म्हणजे पुढच्या पिढीमध्ये तसं संक्रमण होत गेलं नाही. एकदा वाढली मान तर वाढलीच, बस तेवढीच मान वाढली बस. हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले. लॅमार्कचे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की शरीरामध्ये बदल होतो. त्यांनी जर या ठिकाणी म्हटलंय की शरीर रचनेमध्ये बदल होत गेला, बरोबर आहे. त्यांनी जीवाने केलेला प्रयत्न त्यामुळे सुद्धा त्याची वाढ होत गेली, पण पुढे एकदा वाढ झाली, पण पुढच्या यांनी जर तसं केलं नाही तर त्यामध्ये सुद्धा बदल दिसून येत नाही. सजीवांच्या जीवनकाळात जे गुण त्याने संपादित केलेले असतात, म्हणजे स्वतःच्या काळामध्ये जे संपादित केले असतील ते संततीकडे संक्रमित करता येतात. याला संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. आता एखाद्याने संपादित केले तर ते संततीकडे संक्रमित करता येतात, पुढच्या ह्याच्यामध्ये जाणार ते. परंतु या ठिकाणी यांचं असं याच्याप्रमाणे काय म्हटलं गेलं, चुकीचं काय म्हटलं गेलं आहे की ते वाढ होत होत जाईल असं नाही. ते जे आहे गुण जे आहे ते होणार याच्यामध्ये, पुढच्या पिढीमध्ये जी पुढची पिढी येणार आहे त्यामध्ये होईल. तर त्याला आपण अनुवंश असं म्हणणार. म्हणजे आपण जर पाहिलं की मनुष्य प्राण्यामध्ये सुद्धा की एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ते अनुवंश दिसून येतात. म्हणजे वडिलांचे जे गुणधर्म म्हणजे जे असतील वैशिष्ट्य असतील ते पुढच्या मुलामध्ये पण दिसून येतात, परंतु किती प्रमाणात दिसून येतील हे महत्वाचं आहे. म्हणून हे या ठिकाणी म्हटलं गेलंय. आता पुढचा पॉईंट आहे जाती उद्भव. तर जाती उद्भव म्हणजे जाती कसे निर्माण झाले ते बघतो आपण. म्हणजे प्राणी ह्या जाती म्हणून ह्या पण तयार केलेल्या आहेत, परंतु प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे.
म्हणजेच माशांमध्ये विविध प्रकारची जाती दिसल्या. तसं या ठिकाणी सुद्धा आहे. आता टायगर असतील, वाघ असतील, विविध प्रकारचे वाघ, पट्टे असलेले वाघ, पांढरे पट्टे असलेले वाघ. तसे नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती म्हणतात. नैसर्गिक फलनाद्वारे म्हणजे मागच्या पिढीतून पुढच्या पिढीमध्ये जे सजीव येतात ते नैसर्गिक फलनाद्वारे येतात. आणि फलनक्षम संततीचे ज्या प्राण्यांमध्ये ही क्षमता असते, फलनक्षमता असते, म्हणजे संतती निर्माण करू शकतात, पुढची पिढी निर्माण करू शकतात, शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती म्हणतात, स्पेसिस म्हणतात, असे म्हणतात. प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते. आता काही जाती आहेत ते डोंगराळ भागातच वाढतील, ते आपल्या सपाट भागात दिसून येत नाही. काही काश्मीरमध्ये जास्त वाढून जातात. ती जी आहे वनस्पती ती आपल्या या भागामध्ये उष्णकटिबंधामध्ये वाढून दिसणार नाही तुम्हाला. जर आणली आहे ती वनस्पती तर आपल्या या ठिकाणी ती जगणार पण नाही. म्हणजे तिथलं हवामान जे आहे, भौगोलिक स्थिती जी आहे ती मानवत नाही. म्हणजे ज्या स्थितीमध्ये विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढणार आहे, विशिष्ट ज्या जातीला जी भौगोलिक स्थिती जी आहे ती कारणीभूत असणार आहे. त्यांचा आहार, विहार, फलनक्षमता, समागम काळ इत्यादी भिन्न असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं, डोंगराळ भागात राहणारे यांचा आहार विहार सुद्धा वेगळा असणार आहे थोडा. फलनक्षमता किंवा बऱ्याच पृथ्वीच्या याच्यामध्ये एका टोकावर दुसऱ्या टोकाकडे जर गेला तर यामध्ये आहार आणि विहारमध्ये सुद्धा बदल दिसून येतो. आपण काय खातो, काही लोक ब्रेड खातात, काही ठिकाणी आपल्याला भाकरीच पाहिजे आपल्याला. हा म्हणजे आहार आहे, बदल आहे. काही मांसाहारी असतील, फक्त मांसाहारी असतील. काही प्राणी असे असतील की फक्त मांसाहारी असतील, काही शाकाहारी असतील. म्हणजे आणि समागम काळ जो आहे तो सुद्धा प्रत्येकाचा वेगवेगळा असणार आहे. त्यामुळेच जातींची वैशिष्ट्ये टिकून राहतात. म्हणजे जाती ज्या आहेत, विविध प्रकारच्या जाती, त्या आतापर्यंत का टिकून आहेत, त्याला कारण आहे की यांचा हा जो आहे फलनक्षमता समागम काळ हा प्रत्येकाचा भिन्न असतो म्हणून. पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकी बदल कारणीभूत असतो. आता आपण गायी पाहतो. संकरित गाय काय केलं या ठिकाणी, दुसरी नवीन जात निर्माण केली. म्हणजे या ठिकाणी जनुकीय बदल केला. किंवा ज्वारी असेल, बाजरी असेल, यामध्ये सुद्धा जास्त उत्पादन देणाऱ्या जी असतील बिया असतील ते सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामध्ये जनुकीय बदल करून आणला आणि त्यामध्ये जनुकीय बदल केल्यामुळे काय झालं, नवीन जात तयार झाली. तसेच भौगोलिक वा पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतो. त्याला तिथलं वातावरण, तिथला परिसर सुद्धा त्याला कारणीभूत असणार आहे. तसेच सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने जाती उद्भव होतो. जरी आपण वेगवेगळे केले, या ठिकाणी भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण जर केलं झाल्यासही काही काळानंतर सुद्धा त्यामध्ये जाती बदल आपल्याला दिसून येईल. मानवी उत्क्रांती. मानवामध्ये कसा ह्युमन इव्होल्युशन कसा बदल होत गेला ते पाहायचं. उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवांपासून आज ज्ञात असलेल्या विविधांची जडणघडण झालेली दिसते. म्हणजे आमिबापासून तर मानवापर्यंत, आमिबापासून तर हत्तीपर्यंत हा जो बदल जडणघडण होत गेलेली, यातील मानववंशाची सुरुवात. आता आपण मानवाविषयी पाहतो. मानववंशाची सुरुवात थोडक्यात पुढील चित्राप्रमाणे देता येईल. आता तुम्हाला चित्र मी दाखवणार आहे. कोणते चित्र दाखवणार आहे बघा, या ठिकाणी हे चित्र दाखवणार आहे. म्हणजे मानव पहिले कसा होता आणि कसा त्याचा बदल होत गेला. तो काय लगेच 2-3 वर्षांनी बदल नाहीये, की 10 वर्षांनी की 100 वर्षांनी बदल नाहीये. इथं हे वाचा, किती लाख आणि किती कोटी वर्षापूर्वी हे तुम्हाला दिसून येईल. आता हे किती दिसेल तुम्हाला, 50,000 आहे. हे 1,50,000 वर्षापूर्वीचे आहेत. हे 50,000 वर्षापूर्वी, आपण 200-300 काळाच्या पूर्वीचे आपल्याला काय बदल दिसून येतो. पण हे 1,50,000 वर्षापूर्वीचा असा दिसून येईल, असा मानव दिसून आला. इथं 15 लाख वर्षापूर्वीचा, हा 20 लाख वर्षापूर्वीचा, हे 40 लाख वर्षापूर्वीचा, 1 लाख म्हणजे किती, 1 कोटी वर्षापूर्वीचा
1 2 3 4 5 6 7 1 कोटी वर्षापूर्वीचा. या ठिकाणी 2,50,00,000 वर्षापूर्वीचा. या ठिकाणी 4 कोटी वर्षापूर्वीचा. 2 4 5 6 40 म्हणजे किती झाले हे किती झाले? 1 2 3 4 5 2,50,00,000 झाले. हे किती झाले मग? 1 2 3 4 5 हे 4 कोटी वर्षापूर्वीचा मानव असा दिसतोय. आणि हा 7 कोटी वर्षापूर्वीचा मानव कसा असला पाहिजे बघा इथं. म्हणजे हेच आपल्या या ठिकाणी दिसतंय. 4 कोटी वर्षापूर्वीचा काय कसा असेल बघा इथे दिलंय. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनोसॉर नाहीसे झाले. 7 कोटी वर्षापूर्वी इथं बघा असा. या काळामध्ये डायनोसॉर नाहीसे झालेत. त्याचे अवशेष सुद्धा आता सापडतात आपल्याला. म्हणजे किती वर्षापूर्वीचे डायनोसॉर होते? 7,000 कोटी म्हणजे 7 कोटी वर्षापूर्वी डायनोसॉर होते असं लक्षात येतंय. 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनोसॉर नाहीसे झाले तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्याहून प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेमूर प्रमाणे, लेमूर म्हणजे बघा आता हा बघा लेमूर, प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावेत असं म्हटलं गेलं आहे. यांच्यापासून विकसित झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. 4 कोटी वर्षापूर्वी म्हणजे 4 कोटी वर्षापूर्वी म्हणजे कोणताला? हा 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीसे झाल्या. तिथं शेपट्या नाहीसे झाल्या. 4 कोटी वर्षापूर्वी ज्या माकडाच्या शेपट्या ज्या होत्या हळूहळू नाहीशा होत गेल्या. एका दिवसात नाही, त्याला बराच कालावधी जातो. त्यांच्या मेंदूंचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला. हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एप सारखे प्राणी झाले. आता एप सारखे प्राणी म्हणजे कोणते बघा. म्हणजे या ठिकाणी हा जो आहे एप सारखे म्हणजे थोडक्यात मानवासारखा थोडासा. कालांतराने सुरुवातीचे एप सारखे एप कपी म्हणजे प्राणी म्हणजे हे कुठे होती? दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले आणि अखेर गिबन आणि ओरॅग उटांमध्ये त्यांचे रूपांतर झाले. या ठिकाणी ते दिलं पण नाही अशामध्ये की इथली स्थिती आहे की 4 वर्षात इजिप्त इथं हा जो दिसतो तुम्हाला इथला काळ आहे तो दिला गेला आहे. उरलेले हे एप सारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले. जे बाकी राहिले ते आफ्रिकेत राहिले. बाकी कुठे गेले? इथं गेले. दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले आणि त्याचं रूपांतर कुठं काय झालं? उटांमध्ये झालं. आणि जे राहिले आफ्रिकेतच राहिले. म्हणजे सुरुवात आफ्रिकेपासून झाली आणि सुमारे 2,50,00,000 वर्षापूर्वी हे बघा इथून उटांमध्ये रूपांतर झालं. म्हणजे ते कुठे गेले? ते इथं गेले. दक्षिण आणि आग्नेयात पोहोचले आणि अखेर गिबन आणि ओरॅग उटांमध्ये रूपांतर झालं आणि काही काय झालं याच्यामध्ये रूपांतर झालं. बाकी चालले गेले. त्यांचं रूपांतर काय झालं नाही पण इथं आले बघा. बाकी त्याच्या म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये जे होते ते 2,50,00,000 वर्षापूर्वी त्यातून मग पुढे चिंपांझी, गोरिला उदयास आले आणि सुमारे 2 कोटी वर्षापूर्वीच्या एपच्या काही जातींची प्रगती वेगवेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते. हे बघा आता इथं आता एक कोटी झाला. तर याच्या दरम्यान जे आहे ते दिलेले आहे. चिंपांझी, गोरिला आणि वेगवेगळ्या जातीमध्ये त्याचे रूपांतर झाले. अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांना हाताचा अधिक वापर करावा लागे. इथं बघा हे हात पहिले खाली होते. त्याचा वापर चालण्यासाठी होत होता. परंतु हात वरती आले. हात वरती होत गेले आणि 1 कोटीपर्यंत हात असे वरती आले आणि मग यांचा उपयोग या ठिकाणी 40 लाख इथला जो गॅप आहे ते हळूहळू म्हणजे हा फार मोठा गॅप आहे.
आणि मग हात हळूहळू हळू वरती होत गेले. त्याचा उपयोग मग आता तुम्हाला माहिती आहे पुढे कसा होत गेला. आता बघा पुढची स्लाइड हीच आहे तुम्हाला की कसा उपयोग होत गेला. त्याने मग हत्यारे वगैरे गेले, मानवासारखं मध्ये ते होत गेले, मग मिशा दाड्या होत गेले. या ठिकाणी ही शेपटी होती हळूहळू कमी कमी होत गेली आणि मग मानवामध्ये हा 50,000 वर्षापूर्वीचा मानव, हा प्रगत मानव इथून आता पुढे तुम्हाला येणार आहे. हा बघा इथं कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगले नाहीशी होऊ लागली तेव्हा हे ॲप झाडावरून कुठे आले, वास्तव्यासाठी खाली आले. त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास अशा तऱ्हेने झाला की ते गवता प्रदेशात ताठ उभे राहू लागले. इथं बघा, हे बघा इथं इथं वाकलेलं आहे. इथं हा ताठ झालाय बघा. आणि झाडावरून कुठे आले ते, जमिनीवर आले. आणि पहिले मानव सदृश्य प्राणी सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आले. 2 वर्षापूर्वी इथं जवळपास हा मानवच आहे. थोडक्यात इथं अस्तित्वात आले. म्हणजे 2,50,00,000 आणि 1 कोटीच्या दरम्यान हा 2 कोटी आहे. म्हणजे मानवाचे अस्तित्व इथून सुरुवात झाली. मानव सदृश्य प्राण्यांची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील रामापिथिकस या ॲपची. रामाथिकस म्हणजे कोणता आला बघा, हे बघा, हा बघा, याची नोंद इथून आपल्या पृथ्वीतलावरती याची नोंद इथून आपल्याकडे आहे. पुढे हा ॲप आकाराने मोठा झाला व अधिक हुशार झाला आणि सुमारे 40 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील ॲपचा विकास झाला. हा बघा इथं 40 लाख, इथं याच्या पुढे आणखी हे 50,000 आहे. 40 लाख कुठे आले, इथं बघा, हा 40 लाख वर्षापूर्वी. इथून विकास, मानवाचा विकास इथं होत गेला. मेंदूचा विकास, शरीराचा विकास इथून होत गेला. आणि मग याचा पुढचा आणखी बघा, सुमारे 20 लाख वर्षापूर्वी या मानव सदृश्य, आता 20 लाख म्हणजे कोणता आला, हा बघा, हा 20 लाख. या मानव सदृश्य प्राण्यांची रचना मानव या प्रजातीचे सदस्य असण्या इतपत आपल्या जवळची असल्यासारखी दिसून लागली. आता आपण दिसतोय तसं हे 20 लाख वर्षापूर्वी आपला मानव तसा दिसून लागला होता बघा. हे बघा इथे हा मानवासारखा इथून दिसायला लागला. अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाला. सुमारे 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर असावा असं त्यावेळेस गृहीत धरलं गेलं. आणि मानवाचा विकास बघा, हा जो आहे त्याचा विकास कसा होत गेला, मेंदूचा विकास कसा होत गेला या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि हा विकास इथं दाखवलेला आहे, विकास कसा होत गेला म्हणजे मानवी मेंदूमध्ये होत गेला विकास या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. आता पुढे बघा, जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहील. जोपर्यंत ताठ होत नाही तोपर्यंत ती प्रगती बघा इथं, हा इथपर्यंत, इथून इथपर्यंत म्हणजे मेंदूचा विकास होतच गेला इथपर्यंत. होतच, प्रगती होतच राहील. आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध तिथं लागला. सुमारे 50,000 वर्षापूर्वीचा मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता. 50,000 वर्षापूर्वीचा म्हणजे हा बघा, याचा जो मेंदूचा विकास आहे तो पूर्ण विकसित झालेला आहे. आणि बुद्धिमान मानव म्हणजे होमो सॅपियन या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य झाला होता. म्हणजे 50,000 वर्षापूर्वीचा पूर्ण त्याचा मेंदूचा विकास झालेला आहे आणि तो बुद्धिमान मानव आहे असं गृहीत धरला गेला. निअँडरथॉल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रो मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली. इथून हा जो आहे हे बघा, निअँडरथॉल मानव जो आहे तो याच्यापुढे विकास जो आहे मानवाचा तो फास्ट होत गेला आहे, झपाट्याने होत गेला आहे.
आणि सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला. आता जे तुम्हाला दिसतंय जनावरांचे कळप बाळगू लागला, त्याने वसाहती बसवल्या आणि मग संस्कृतीचा विकास झाला. सुमारे 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इतिहासाची सुरुवात झाली. सुमारे 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्राचा उदय झाला आणि 200 वर्षापूर्वी म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ जो आहे, औरंगजेबाचा काळ जो आहे तो वर्षापूर्वी औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली आणि आता आपण इथपर्यंत आलो आहोत. तरीही अजून मानव वंशाच्या मुळांच्या तपशिलाचा शोध घेतच आहोत. म्हणजे अजून सुद्धा की मानव वंशाच्या मुळांचा तपशील म्हणजे आणखी कसा तो विकसित होत गेला त्याचा शोध अजून सुद्धा चालूच आहे. म्हणजे मानव कसा विकसित होत गेला, कसं त्याचं संशोधन जे आहे ते अजून सुद्धा चालू आहे. असा तो मानव जो होता तो कसा बदल होत गेला तर या चित्रावरून आपल्याला स्पष्ट दिसत आहे. या ठिकाणी मानव स्पष्ट दिसतोय, याचा मेंदूचा विकास स्पष्ट झालेला आहे आणि ताठ उभे राहिले आणि मानव सदृश प्राणी सुमारे 2 वर्षापूर्वी अस्तित्वात आलेला आहे. मेंदूचा विकास कसा होत गेला ते या ठिकाणी दर्शवलेले आहे. आणि हा मानव जो आहे तो 50,000 वर्षापूर्वीचा मानव आहे. हा मानवासारखा दिसतोय आणि मग त्याचा पुढे विकास झपाट्याने झाला आहे आणि मग मग पुढे तो बुद्धिमान 10 वर्षापूर्वीचा बुद्धिमान मानव शेती वगैरे करायला लागला. आणि हे प्रकरण जे आहे हे प्रकरण आपण या ठिकाणी संपवतोय. याच्यावरचा गृहपाठ वगैरे जो असेल तुम्ही तो करायचा आहे. म्हणजे पहिलं जे प्रकरण होतं अनुवंशिकता व उत्क्रांती जे आहे हे पहिलं प्रकरण आपण संपवतोय. जे सुधागड एज्युकेशन सोसायटीचं जे ॲप आहे म्हणजे यूट्यूब चॅनेल जे आहे, ॲप नाही यूट्यूब चॅनेल जे आहे त्याच्यामध्ये पहिला पाठ हा पहिला जे आहे व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आपण अगोदरच प्रकाशित केलेला आहे. मधला काळ बराच कालावधी गेल्यानंतर हा आपण व्हिडिओ दुसरा आपण केला आहे आणि या ठिकाणी हे प्रकरण आपण संपवलेलं आहे. आता याचा अभ्यास तुम्ही करा. पहिला पाठ थोडासा वेगळा आहे, नंतर मानवाचा विकास कसा होत गेला त्याचा विकास दिसतोय आपल्याला आणि ज्याच्यावरचे प्रश्न जे आहेत ते तुम्ही घरी सोडवायचे आहेत. आपले वर्ग आपले जे विशेष शिक्षक आहेत त्यांना तुम्ही ते पाठवायची आहेत. याच्यामध्ये तुम्हाला एक उपक्रम सुद्धा आहे. तो उपक्रम तुम्हाला या ठिकाणी दिसेल की काय कोणता उपक्रम आहे तर डॉक्टर सूर्यचंद्र नाडकर्णी लिखित पृथ्वीवर माणूस उपरास हे पुस्तक आपण वाचायचं आहे. त्यामध्ये मानवी उत्क्रांतीविषयी मांडलेल्या विचारांची या ठिकाणी तुम्ही चर्चा करायची आहे. किंवा दुसरा एक उपक्रम दिलाय विविध संगणकीय सॉफ्टवेअरचा वापर करून त्याद्वारे मानवी उत्क्रांतीचे सादरीकरण तयार करा व वर्गात त्यावर आपण गट चर्चा आपण करणार आहोत. असे तुम्ही केल्यानंतर त्याच्यावरती गट चर्चा केली जाईल. असे उपक्रम तुम्हाला आहे, त्यातला एकच उपक्रम तुम्ही तयार करायचा आहे आणि हे प्रकरण संपलेलं आहे.